गोवा तर विचार जर करता तो सिंधुदुर्ग कडून कोकणी मालवणी तडका देण्यासाठी या स्पर्धेला आपल्याला मायक्रोफोनवर आपण परिवर्तन करूयात. दह्यू भिडे यांचा आवाज मालवणी तडका देण्यासाठी आपणास आवाज ऐकायला मिळेल. खूप चांगल्या प्रकारचे समालोचक आहेत. मायक्रोफोनवर मी त्यांना आमंत्रित करतो. पुढील आवाज दह्यू भिडे यांचा कोकणी आणि मालवणी तडका. धन्यवाद सर. यावेळी मात्र चेंडू बघूक मिळता. गणेशच्या बॅट मधून चेंडू फुलटॉस चेंडू जाता सीमारेषा पार 4 धावांसाठी. पहिला या पॉवर प्लेचा षटक आपणा बघूक मिळता गोलंदाज प्रणवच्या माध्यमातून. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी, परंतु 2 चौकार या षटकामध्ये बघूक मिळाले ते फलंदाज गणेशच्या बॅटमधून. आतापर्यंत या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातले 5 चेंडू सरले धावफलकावरती 10 धावा. षटकाची सांगता करणारो शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होता तो गोलंदाज प्रणव अभ्यंकर. निर्धारित पॉवर प्लेचा या पहिला षटक आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतलो. अजूनही या षटकात जो एक चेंडू बाकी असतो. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज गोवा राज्याचा गुणवान खेळाडू आपणाक बघूक मिळता प्रणव अभ्यंकर. आणि स्ट्राईक एंडवरती वीर सावरकर संघाकडून फलंदाज असा तो गणेश फडके. गणेश फडके नामक डावखोर फलंदाज आपणाक बघूक मिळता स्ट्राईक एंडवरती. षटकाची सांगता करणार हो अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवरती प्रणव. सुरेख चेंडू पुटलवलेला फटको खटक्यार बोट जाग्यार पट्टी. चेंडू जाता सीमारेषा पार. षटकारासाठी 6 धावा. आणि या षटकारानेशी पहिल्या षटकाची सांगता होता. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर प्रथम फलंदाजी करताना वीर सावरकर संघाचे धावफलकावरती धावा बघूक मिळतात 16 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सर्वेश बुगुक मिळतलो. अजून एक गुणवान खेळाडू स्ट्राईक एंड वरती. आता मात्र आमच्या सिंधुदुर्गचो राजू मायणकर गिरीधर मायणकर स्ट्राईक एंड वरती. दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होता. पंचांच्या डाव्या बाजून पहिलो चेंडू. या चेंडूवरती टोलवलेला फटको. चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात. झेल टिपण्याचा प्रयत्न केलो जाता, परंतु चेंडू काहीसो दूर रवता तो क्षेत्ररक्षक रोहित पासून. फक्त 1 धाव खर्च होता या चेंडूवरती. आणि या एका धावेनंतर धावफलकावरती धावसंख्या आकार घेता वधारता धावसंख्या होता ती 17 धावा. पहिल्या चेंडूवरती मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न गिरीधरच्या माध्यमातून बघूक मिळालो, परंतु 1 धाव फक्त बहाल झाली. आता मात्र पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज होतलो सर्वेश. आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज असतो तो फलंदाज डावखोर फलंदाज गणेश फडके. षटकातील दुसरो चेंडू फुडलो चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावरती सज्ज होता तो. पुढील चेंडू सुरेख असो चेंडू बघूक मिळता. सबमरीन चेंडू फलंदाजाक काय कळूक ना
चेंडू जाऊन विसावलो तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुरेख असो चेंडू बुगुक मिळालो तो गोलंदाज सर्वेशच्या माध्यमातून. वेगवान असो हो चेंडू, फलंदाजा चकवत विसावता तो यष्टिरक्षकाच्या गोदीत. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सर्वेश. यावेळी फुलटॉस चेंडू, बॅटची कट घेऊन चेंडू जाता क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. जोपर्यंत चेंडूवरती समीर काकतकर दाबो मिळून फेक करता तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, गचाळसा क्षेत्ररक्षण बुगुक मिळता. पंच इशारो करतात नो चेंडू असल्याचं. आणि येणारा चेंडू असतो फ्री हिटचा चेंडू, फलंदाजासाठी सुवर्ण संधी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज बघू मिळतो सर्वेश. येणारा चेंडू असतो फ्री हिटचा चेंडू, स्ट्राईक हँड वरती असतो तो फलंदाज राजू माइंडकर. सुरेख चेंडू, तितको देखणो फटको, चेंडू जाता सीमारेषा पार. षटकारासाठी 6 धावा. फ्री हिटचा चेंडू होतो त्यावरती खेळलेलो हो फटको. या षटकारानेशी धावफलकावरती धावसंख्या बदलली. 27 धावा बघूक मिळाले. अजूनही या षटकातले 3 चेंडू येणं बाकी असतले. पुढील चेंडू सर्वेशचो. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, तितको देखणो फटको, चेंडू जाता क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येऊन ताबो मिळून फेक करता. 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करताना बघूक मिळाले. आणि या 2 धावांशी धावफलकावरती 29 धावा आतापर्यंत वीर सावरकर संघाचे प्रथम फलंदाजी करताना. अजूनही या षटकातले 2 चेंडू येणं बाकी असतले. कशा प्रकारे फलंदाजी करतलो तो फलंदाज गिरीधर. पुढील चेंडू, सुरेख चेंडू, देखणो फटको, चेंडू जाता क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. वरद मुंडले चेंडूवरती येऊन ताबो मिळवून फेक करता. 1 धाव आणि या एका धावेवरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. आतापर्यंत विचार करू गेलो तर दोन्ही फलंदाजांनी सुरेख अशी फटकेबाजी आतापर्यंत केली. पण येणाऱ्या षटकांमध्ये गोलंदाजांका देखील पुनरागमन करता पट्टाला. खयचो गोलंदाज येतलो, कशा प्रकारे गोलंदाजी करतलो ता देखील बघूचा लागतला. परंतु या षटकातलो उर्वरितचो 1 चेंडू आणि तो चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सर्वेश. अल्टीपल्टीचो प्रयत्न यशस्वी ठरता. चेंडू जाता सीमारेषा पार चौकारासाठी. पहिले 2 षटका सरली. 2 षटकांच्या सांगतेनंतर 34 धावा या धावफलकावरती बघूक मिळतात वीर सावरकर रत्नागिरी संघाकडून. आता मात्र उर्वरितची 3 षटका आणि ती 3 षटका हाताळण्यासाठी खयचे गोलंदाज गोवा संघाची वर्णी लावतले आणि तोच गोलंदाज बघूक मिळता. तिसऱ्या षटकात गोलंदाजी मार्गवरती आता तो चैतन्य बर्वे. पहिलो चेंडू घेऊन आपल्या वैयक्तिक कोट्यातील आणि संघातर्फे या तिसऱ्या षटकातील. सुरेख चेंडू बघूक मिळालो. काहीसो चेंडू दूर रावता
चांदा तू बांदा पंजाब टू हरियाणा पंचांचो इशारो येता वाईट बॉलचो आणि मिळणारी ही एक अवांतर धाव आणि अवांतर धावेनिशी आपल्या षटकाची सुरुवात करता अजूनही 6 चेंडू या षटकातले बाकी असतले पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज चैतन्य स्ट्राईक एंड वरती गिरीधर पुढे येऊन स्टेप आउट करून खेळलेलो फटको चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूवरती सुरेख असा क्षेत्ररक्षण भूमिता चेंडूवरती ताबो मिळून सर्वेश फेक करतात तोपर्यंत 1 धाव 2 धाव तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील या ठिकाणी पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज आता मात्र डावखुरो फलंदाज बघूक मिळतो स्ट्राईक एंड वीर सावरकर संघाकडून गणेश क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल बघूक मिळतलो कारण आता डावखुरो फलंदाज स्ट्राईक एंड वरती असतलो पुढलो चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होता चैतन्य यावेळेचा हो चेंडू तटक्या पेचून चेंडू चाललो यष्टीरक्षकाच्या दिशेने फलंदाज बाद होता आणि तंबूच्या दिशेने माघारी परतता तो फलंदाज गणेश फडके गणेश तंबूच्या दिशेने माघारी परतलो आणि त्याची जागा घेऊन मैदानावरती दाखल होता तो फलंदाज मयूर गोखले वीर सावरकर संघाकडून अजून एक फलंदाज मैदानावरती दाखल होता सुरेख सोग चेंडू बुगुक मिळालो चैतन्यचो तटक्या पेचून बाद केल्या तो फलंदाज गणेश एका पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होता स्ट्राईक एंड वरती आता बघूक मिळतलो तो फलंदाज मयूर चैतन्यचं पुढलो चेंडू या चेंडूवरती चेंडू हवेत जाता चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात केदार काजरेकर झेल टिपण्यापासून थोडस दूर राहता आणि याचाच फायदा घेत 2 रन पूर्ण करतात आणि या 2 धावांनी धावफलकावरती धावसंख्या आकार घेतात ते 40 धावा सुरेख असो चेंडू होतो चेंडू हवेत देखील गेलो क्षेत्ररक्षक केदार काहीसो दूर राहता चेंडू पासून आणि 2 धावा मिळतात ते फलंदाजी करणाऱ्या संघात पुन्हा एकदा चैतन्य बॉलिंगची मार्गवरती सज्ज होता पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतलो स्ट्राईक एंड वरती असतलो त्याच्या गोलंदाजीचा सामना करू फलंदाज मयूर गोखले यावेळी पुन्हा एकदा सुरेख असो चेंडू बघूक मिळालो सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत आपणाक बघूक मिळता पहिले 2 चेंडू काहीशे खर्चिक रावले पंचांचो इशारो येता लेग बाईटचो लेग बाईटच्या मदतीने मिळणारी ही 1 धाव वीर सावरकर संघासाठी अजूनही या षटकातले 2 चेंडू येणं बाकी असतले स्ट्राईक एंड वरती असतलो तो फलंदाज गिरीधर माइंडकर नॉन स्ट्राईक एंड वरती मयूर चैतन्यचा हो पुढचा चेंडू यावेळी फुलटॉस चेंडू कव्हरच्या क्षेत्रात खेळलेलो हो चेंडू वरच मुंडले थे बघूक मिळता चेंडूवरती ताबो मिळून फेक करता 1 धाव पूर्ण होता दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारण्यात येता आणि 1 धावेवरती समाधान मानली जाता निश्चितच आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी बघूक मिळाली ती गोलंदाज चैतन्याच्या माध्यमातून येणारा हो पुढचा चेंडू स्ट्राईक एंड वरती मयूर असतो जो सज्ज तिसऱ्या षटकाची सांगता करणारो हो शेवटचा चेंडू सुरेख असो चेंडू बघूक मिळालो फलंदाजा काय कळाग नाही जाऊन विसावलो यष्टीरक्षकाच्या हातीत
आणि निर्धाव चेंडूने तिसऱ्या षटकाची सांगता होता आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर प्रथम फलंदाजी करताना 42 धावा बघूक मिळतात धाव फलकावरती वीर सावरकर या संघाचे. पुढील गोलंदाजी मार्गवरती वरद मुंडले आपल्याला बघून मिळतलो. साई क्रिकेटर्स गोवा या संघाचा प्रतिनिधित्व करताना स्ट्राईक एंड वरती असतलो तो सिंधुदुर्गचो एक चांगलो खेळाडू राजू मायणकर. अजूनही 2 षटकांचो खेळ आता मात्र बाकी बघूक मिळतलो. वैयक्तिक कोट्यातला या पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होता वरद मुंडले. स्ट्राईक एंड वरती असतो तो फलंदाज आपणाक बघू मिळतलो गिरीधर मायणकर. साई क्रिकेटर्स गोवा या संघाकडून ह्या 4था षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बघू मिळतलो. पंचांच्या डाव्या बाजून मारो करतलो. स्ट्राईक एंड वरती असतो तो फलंदाज गिरीधर मायणकर. पहिलो चेंडू या षटकातलो. फुलटॉस चेंडू जाता काऊ क्षेत्रात. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतात. झेल टिपण्याचा प्रयत्न केला जाता अपयश मिळता. चेंडू पोहोचता 1 बाउन्स सीमारेषा पार चौकारासाठी 4 धावा. बघू मिळतलो. यावेळी चेंडू हवेत. चेंडू पोहोचता सीमारेषा पार षटकारासाठी 6 धावा. न केलो असतो यश मिळाला असता पण आता मात्र काहीच गणित निराळा बघूक मिळता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती गिरीधर. पुन्हा एकदा सुरेख असं फटको बघूक मिळालो. चेंडूवरती रोहित शहाणे. काहीशी गफलत. चेंडू पोहोचता या ठिकाणी सीमारेषा पार चौकारासाठी. आतापर्यंत या षटकात गोलंदाजी सुरेख हाताळली परंतु काहीशे अपयशी ठरले ते क्षेत्ररक्षक. पुढचा चेंडू स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा गिरीधर. यावेळी पुन्हा एकदा चेंडू बॅटची हलकीच कट घेऊन चेंडू जाता यष्टरक्षकाला चकवत क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक समीर काकतकर बघूक मिळतात चेंडूवरती ताबो मिळवताना आणि 1 धाव हिसर खर्च होता. अजून या षटकातले 2 चेंडूंचा खेळणा बाकी असताना आणि स्ट्राईक एंड वरती असतो तो फलंदाज मयूर गोखले.
पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज ऐसा सज्ज होता वरद मुंडले स्ट्राईक एंड वरती आपण बघू मिळतो मयूर पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात खेळलेलो हो चेंडू चेंडू जाता दोन क्षेत्ररक्षकांची भिंत भेदत जो चेंडूवरती क्षेत्ररक्षक केदार येतात ताबो मिळवता फेक करता 2 धावा पूर्ण होतात दोन्ही फलंदाजांकडून निश्चितच या षटकात गोलंदाज वरदने सुरेख अशी गोलंदाजी हाताळली खरी परंतु क्षेत्ररक्षकांकडून थोडासा अपयश बघूक मिळाला आता मात्र या षटकाची सांगता करणार हो शेवटचा चेंडू असतलो स्ट्राईक एंड वरती असतलो तो फलंदाज मयूर पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज वरद सज्ज होता उलटा चेंडू थेट जाता क्षेत्ररक्षक केदारच्या हातीत आणि झेल टिपता आणि तंबूच्या दिशेने माघारी परतता तो फलंदाज मयूर गोखले आणि या चार षटकांच्या सांगतेनंतर 59 धावा धावफलकावर बघूक मिळतात आता शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज बघू मिळतो कृष्णा जोशी अंतिम षटक स्ट्राईक एंड वरती असतो तो फलंदाज गिरीधर आणि त्याका गोलंदाजी करू गोलंदाज बघू मिळता कृष्णा जोशी पंचांच्या डाव्या बाजून मारो करतलो पहिलो चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेलो सुरेख चेंडूवरती ताबू मिळवून चेंडू अडवता निर्धाव चेंडू बघूक मिळता सुरेख असो चेंडू अजूनही उर्वरितचे 5 चेंडू असतले 59 धावा धावफलकावरती बरे असे 5 चेंडू हाताळताना बघूक मिळतले ते गोलंदाज कृष्णा जोशीच्या माध्यमातून पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू तितको टेकनो फटको चेंडूवरती क्षेत्ररक्षक चैतन्य येतात ताबो मिळून फेक करता 1 धाव पूर्ण होता सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंतच्या या 2 चेंडूवरती बघूक मिळाली कृष्णाची पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज कृष्णा सज्ज होता स्ट्राईक एंड वरती आता मात्र असतो तो फलंदाज सौरभ फडके पुन्हा एकदा सुरेख चेंडू बघूक मिळालो पुन्हा एकदा चेंडू जाता क्षेत्ररक्षक चैतन्याच्या दिशेत ताबो मिळवता फेक करता 1 धाव खर्च होता आता मात्र उर्वरितचे 3 चेंडू असतले ते बाकी या पहिल्या डावाचे सुरेख असा ह्या अंतिम षटक हाताळताना बघूक मिळता तो गोलंदाज कृष्णा जोशी 3 चेंडू बाकी पुढील चेंडू स्ट्राईक एंड वरती गिरीधर गोलंदाजी मार्गावरती बघू मिळता कृष्णा जोशी पुढील चेंडू स्टेप आउट करून खेळलेलो हो फटको पुन्हा एकदा चैतन्याच्या दिशेने चेंडूवरती ताबो मिळून फेक केली गेली 2 धावा खर्च झाले सुरेख असा आतापर्यंत या षटक कृष्णा हाताळला या अंतिम षटकात आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केले पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज कृष्णा बघूक मिळता आतापर्यंत या षटकात सुरेख अशी गोलंदाजी करताना स्ट्राईक एंड वरती असतो तो फलंदाज गिरीधर षटकातलं हो 5वा चेंडू घेऊन सुरेख असो चेंडू बघूक मिळालो सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत कृष्णाच्या माध्यमातून या महत्वाच्या षटकात 5 चेंडू सरले धावफलकावरती आतापर्यंत 63 धावा येणारो हो पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू असतो
या चेंडूवरती कशा प्रकारे गोलंदाज आतापर्यंत केलेली गोलंदाजीचा सातत्य राखूक यशस्वी ठरता काय? ह्यो शेवटचा चेंडू, फुलटॉस चेंडू, त्यावर टोलवलेला फटको, चेंडू जाता सीमारेषा पार षटकारासाठी आणि या षटकाराने पहिल्या डावाची सांगता होता. 69 धावा फलकावरती विजयाचं आव्हान असताना त्या 70 धावांचा साई क्रिकेटर्स गोवा या संघात.
तर धावा. पहिला चेंडू वेगवान चेंडू सुरेख असा पाहायला मिळालाय. फटका टलवण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा स्पर्श नाकारत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला बैला निर्धाव असा चेंडू बघायला मिळाला आर्यनच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती पुढील चेंडू घेऊन वरत असेल तो स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजी मार्गवरती आर्यन सज्ज. पुढे येऊन सरसावत खेळण्याचा हा प्रयत्न केला गेला. अजून एक असा सुरेख चेंडू बघायला मिळाला. पुन्हा एकदा अजून एक निर्धाव चेंडू बघायला मिळतोय आर्यनच्या माध्यमातून. 70 धावांचं आव्हान विजयासाठी साई क्रिकेटर्स गोवा या संघाला आणि पुढील फेरीत पात्र होण्यासाठी देखील महत्वाचं आव्हान असेल. वरत पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा आर्यन. सुरेख फटका, यावेळी मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार षटकारासाठी. खणखणीत असा फटका बघायला मिळतोय वरद मुंडलेच्या बॅट मधून. 6 धावा. चेंडूवरती निर्धाव चेंडू बघायला मिळाले. तदनंतर वरदच्या मुंडलेमधून वरद मुंडलेच्या बॅटमधून येणारा हा षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा आर्यन सज्ज होतोय. स्ट्राईक एंड वरती वरद देखील सज्ज असेल. पुढील चेंडू, अल्टीपल्टीचा प्रयत्न, वेगवान चेंडू. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. सुरेख असे 4 चेंडू आतापर्यंत बघायला मिळाले. एक षटकार देखील खर्च झालाय. माननीय उद्योजक योगेश जोशी सर यांचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत असेल. सुरेख असा फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांची भिंत भेदत सीमारेषा नजदीक. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय, ताबा मिळवून फेक करतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा धाव फलकावरती बघायला मिळाल्यात. उर्वरितचा अंतिम चेंडू, एका चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक एंड वरती वरद मुंडले सज्ज असेल या चेंडूचा सामना करण्यासाठी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू बघायला मिळाला. बॅटचा स्पर्श नाकारत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. येस, थँक्यू. तर अभिजित नेने यांच्या हस्ते उद्योजक योगेश यांचं शुभ सन्मान आमच्या आयोजकाच्या वतीने केलं जात आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद देहू. खूप चांगल्या प्रकारचा मालवणी तडका आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाला. हॅलो, व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग. हॅलो, गोलंदाजी मार्ग सज्ज होतो आदित्य. यावेळी चांगला चेंडू, कॉर्ड बिहाइंडची अपील आणि अपील मात्र मंचांनी उचलून धरली आहे. फलंदाज बाद, विकेटचं पतन.
पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा लाजवाब फटका. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढले. सरळ बॅटने धावा येत होत्या. नाविन्य पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळालाय. तर पिनाक पुराणिक साहेबांच्या हस्ते इथे मात्र देहू भिडे याचा शुभ सन्मान आपण करत आहोत. आपणास विनंती असेल यायचं आहे. देहू भिडे मालवणी तडका या आधीच्या सत्रामध्ये आपण ऐकायला मिळाला. खूप चांगल्या प्रकारचा माहोल तिथे मात्र क्रिएट करण्यात आलाय. यावेळी फुलरलेनचा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एका धावेने ते मात्र स्ट्राईक रोडेड होते. देहू भिडे आपणास विनंती असेल. खूप चांगल्या प्रकारचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालंय. रत्नागिरी असेल, गोवा असेल, सिंधुदुर्ग असेल या विभागातील टीम्स आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. आणि त्याला तडका मालवणी तडका देण्याचं काम इथे मात्र देहू भिडेच्या माध्यमाने केलं जातोय. आणि त्याच्यासाठीच आयोजकांच्या वतीने देहू भिड्याचं शुभ सन्मान आपण घेत आहोत. अप्रतिम समालोचन ऐकलं. डफर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईकवर. वरद अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलीये 14 या आकड्यावर. 14. या बल्लेज बॅकफुटला गेले होते. त्यानंतर फलंदाजाला फॉलो केला आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळला. त्याच्या अनुषंगाने फलंदाजाला चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाहीये आणि त्याच्या प्रकारे डॉट चेंडूची समाप्ती होत असताना 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावर पाहायला मिळत आहेत 14. लॉस ऑफ 1. हॅलो हॅलो चेक चेक. पुढील गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी माग सज्ज होतोय. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. अनिरुद्ध आहेत. वीर सावरकर रत्नागिरी संघ खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आतापर्यंत 2 सामने विजय संपादित केले. पहिल्या फेरीतील शेवटची लढत पाहायला मिळते. कॉट बिहाइंडची अपील इथे मात्र केली जाते. अपील मध्ये आत्मविश्वास थोडासा कमी होता परंतु अजूनही यष्टीरक्षक सांगतायत की कॉट बिहाइंड हा आहे. वर थोडासा स्ट्रगल करतोय सातत्याने. मात्र डॉट चेंडू जास्त प्रमाणात खेळलेत. एक षटकार जरूर आला वरच्या बॅट मधून परंतु त्यानंतर थोडासा स्ट्रगल करतोय. एकेरी धावेसाठी दुहेरी धावेसाठी ते मात्र स्ट्रगल करावा लागलाय साई क्रिकेटर्स गोवा संघाला. समर वॅकेशन आहे. मे महिना चालू आहे. रिव्हर्स अटेम्प्ट इथे मात्र करण्यात आलं होतं. कृष्ण जोशी कर्णधार आहेत साई क्रिकेटर्स गोवा संघाचे. खूप लांबचा पल्ला गाठून कल्याण नगरीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी संघाला घेऊन आलेत. त्यांचं ते केलं कल्याण नगरीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कल्याण नगरीमध्ये स्वागत आहे. आणि अप्रतिम फटका सातत्याने रिव्हर्स साठी प्रयत्न मात्र करण्यात आले होते. यावेळेस प्रयत्नांना यश मिळतोय. चेंडू अलॉंग द कार्पेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी हा चौकार. कृष्णा
या बलेस वेग भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये. जसा स्टान्स चेंज केला तसा मात्र चेंडू स्टान्स चेंज करत असताना गोलंदाजाने रिलीज ऑफ द पॉइंट फलंदाजाला फॉलो केलं. त्यानंतर गतीमध्ये वेगावर स्वार होऊन हा चेंडू खोलामध्ये टाकला. त्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या बल्लेस ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला वळवण्यात आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावेने इथे मात्र धावसंख्या संत गतीने पुढे जात असताना पाहायला मिळते. 20 या आकड्यावर 70 धावसंख्येचे टार्गेट मात्र सेट केलं होतं. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना इथे मात्र पूर्णपणे खांदे आता मात्र झुकलेले पाहायला मिळतात साई क्रिकेटर्स गोवा संघाचे. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर वीर सावरकर रत्नागिरी संघ एक दादा संघ म्हणावा लागेल या स्पर्धेचा. गत वर्षाचा चॅम्पियन संघ देखील ठरलाय आणि 2 सामन्यामध्ये विजय संपादित करून 3ऱ्या विजयाकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय वीर सावरकर संघ. इंजर हर्टच्या माध्यमाने इथे मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळते. यापुढील मॅचेस आपल्याला एलिमिनेशन क्वालिफायरच्या मॅचेस पाहायला मिळतील. पहिलंच फेरीतील मॅचेस कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. त्यानंतर 10 मिनिटाचं अवधी असेल, ब्रेक असेल. त्या ब्रेकमध्ये प्रत्येक खेळाडूंनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर आपण काही सन्मान देखील घेणार आहोत आणि त्यानंतर क्वालिफायर्स मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. इथे चेंडू उडवलाय. टायमिंग कुठेतरी मिस टाइम पाहायला मिळतोय. सीमा रेषेच्या लगेच तिथे मात्र पेट्रोलिंग करत असताना कृष्णाच्या बॅटमधून चांगला फटका जरूर आला होता, परंतु हवेच्या विरुद्ध दिशेला चेंडू तिथे मात्र थोडासा वेग कमी झाला आणि त्यानंतर अप्रतिम असं झेल तिथे स्वीकारलंय. फलंदाज बाद झालाय. अनिरुद्ध होते खूप चांगल्या प्रकारची झेल तिथे मात्र कंप्लीट केली आहे. दोन्ही फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. फलंदाजाची नावं पोहोचू दे आमच्याकडे. गोवा संघ आपणास विनंती असेल लोअर ऑर्डरचा फलंदाज आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. फॉर्मॅट कंप्लीट केल्याशिवाय ते मात्र स्कोरिंग ऑनलाईन स्कोरिंग असते, त्याच्या काय फॉर्मॅलिटीज असतात. जोपर्यंत आपण नावं मेन्शन करत नाहीये तोपर्यंत तो फॉर्मॅट कंप्लीट होत नाहीये. त्याच अनुषंगाने आपण वारंवार विनंती करतो की आमच्यापर्यंत नावं पोहोचणं हे मात्र अपेक्षित आहेत. येत आहेत प्रणव आलेत. नॉन स्ट्राईकला कोण आहेत? चैतन्य आहेत. येस, थँक्यू. चैतन्य पाहायला मिळतात स्ट्राईकवर. मयूर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. येस, ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटर चेंडू येत नाहीये. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते वीर सावरकर रत्नागिरी संघाकडून. चुकीचा चेंडू इथे मात्र हाताळला. फक्त आणि फक्त दिशा दिले. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
ऑन साइडला पुन्हा एकदा वळवण्यात आल्या. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतायत, उचलतायत. ॲक्युरेट फ्री की पाहायला मिळतीये, परंतु तिचा फायदा घेत असताना धावा धावा आणि धावा. इकडून तिकडे तिकडून इकडे फेका फेक. धावसंख्या समीकरणाचा विचार जर केला गेला तर आता धावून मात्र धावा होणार नाहीयेत, फक्त आणि फक्त दमछाक होणार आहे तुमच्यामध्ये. कारण का जर विचार जर केला गेला तर 7 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे. सात चेंडू 42 धावसंख्येची गरज असताना तुम्ही 3 धावा घेतायत, कुठेतरी ही दमछाक होण्यासारखं म्हणावं लागेल. 6 चेंडू 42 ची गरज. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी जी मात्र कंप्लीट करावी लागेल, कारण का 6 चेंडू 42 ची गरज आहे. एका बाजूला विचार जर केला गेला तर वीर सावरकर दादा संघ या स्पर्धेचा, त्याच प्रकारची कामगिरी देखील राहिली आहे. कालच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकलेत. आजचा सामना जिंकला तर कदाचित टेबल टॉपला असेल. आणि कर्णधाराने देखील सांगितलं होतं की आम्हाला टेबल टॉप असणं थोडंसं चांगलं वाटेल, कारण का दादा मागच्या गतवर्षीचा चॅम्पियन संघ देखील आहे आणि तीच दहशत यावर्षी देखील पाहायला मिळाली आहे. ऑन साइडला सोपं सजेल फ्री होम डिलिव्हरी पाहायला मिळते. हलक्या हाताने ऑन साइडला पुल करण्यात आलं होतं. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम पारी पाहायला मिळाली होती प्रणव कडून, परंतु हवा तो स्टार्ट मिळाला नाहीये सलामीच्या फलंदाजाकडून. त्याच्या अनुषंगाने थोडंसं प्रेशर क्रिएट झालं, प्रेशर बिल्डअप झालं आणि त्या प्रेशरचा मधून सावरण्यासाठी तिथे मात्र अपयश प्राप्त झालंय साई क्रिकेटर्स गोवा संघाला. इथे फिंगर रोल करण्यात आली होती, गतीमध्ये परिवर्तन, फ्लाइटेड चेंडू होता आणि त्याच्या अनुषंगाने फलंदाजी ते मात्र बीट होत आहेत. डॉट चेंडू, 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. येस, 4 चेंडू 42 ची गरज असताना पुन्हा एकदा डॉट चेंडू. 3 चेंडू 42 ची गरज. येस, बाद होत आहेत फलंदाज. पूर्णपणे खांदे झुकलेले पाहायला मिळालेत शेवटच्या षटकामध्ये. कॉड बिहाइंडच्या माध्यमाने इथे विकेट स्वीकारली आहे. अशा क्षणी गोलंदाजाला मिळणारी विकेट ही पुढे थोडीशी फायदेमंद ठरू शकते. आपण सातत्याने पाहतो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज साठी ह्या पॉइंट्स कुठेतरी महत्वाच्या ठरतात आणि त्यासाठीचा प्रयत्न इथे मात्र चालू असताना पाहायला मिळाले. एक आक्रमक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. मेडन विकेट ओव्हर येईल का? आणि अशा प्रकारे सामना फिनिश होतोय. येस, धाव नाहीये, म्हणजेच मिडन विकेट ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. निनादच्या माध्यमाने अप्रतिम अशी कामगिरी करत असताना वीर सावरकर संघाने इथे मात्र 3 मॅचेस जिंकल्यात आणि 10 मिनिटाचा ब्रेक असेल. ब्रेकमध्ये आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर क्वालिफायर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. तर या मॅचचा मॅन ऑफ द